नम्रताजी बघा, कसं आहे, शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, ते विद्यार्थी असो किंवा नागरिक असो. पण हे बघा, हे आंदोलनाच्या मागे यांचा हेतू काय आहे? सुरुवात यांची आंदोलनाची नीट पेपर फुटीवरनं झाली. तिथे मंचावर कोण येत आहे? अरुंधती रॉय, जे देशाला काश्मीरपासून वेगळे करण्याचा प्रयत्न आहे. तिथे कोण येत आहे की कुणाल कामरा भगवान श्रीरामावर जोक करतात आणि अभिजित दिपके आणि बाकीचे सीजेपीचे लोक टाळ्या वाजून हसतात आहे. तिसरे तिथे कोण येतात? प्रशांत भूषण, ज्यांना 370 लावण्यावर ऑब्जेक्शन आहे. चौथे कोण येतात? योगेंद्र यादव, जे तिथे म्हणतात की किसान आंदोलनात आम्ही ऑपोजिशनसाठी एक जमीन तयार केली होती. तर बघा कसं आहे, एक ऑनेस्ट जर प्रोटेस्ट असती ही, तर याला क्रेडिबिलिटी मिळाली असते. दुसरं कसं आहे, सोनम वांगचुक यांच्याबद्दल काँग्रेसचे काय विचार होते ते 2007चं एक पत्र पुढे आलंय. त्यांनी त्यांना अँटी नॅशनल म्हटलंय, त्यांनी त्यांना म्हटलंय की तुमचे चायनाबद्दल संबंध आहे. तर बघा कसं आहे, हे 2 वर्षापासून काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी आणि लेफ्ट पार्टीज म्हणत होते की सतत बांगलादेश आणि श्रीलंका सारखी क्रांती आम्ही देशात घडवण्याचा प्रयत्न करतोय. आज तुम्ही मोर्चातले व्हिडिओ पहा, कोणी म्हणता आम्ही संसदेत जाऊन प्रधानमंत्री मोदीजींना मारहाण करू, कोणी म्हणतात संसद उखडून टाकू. तर हे जे आंदोलन आहे याच्या मागे म्हणजे मी तर म्हणू शकतो एक लेफ्टिस्ट टूलकिट सरळ दिसते आहे. जर विद्यार्थी प्रामाणिक असते तर त्यांनी सरकारशी बोलण्याचा आधीच प्रयत्न केला असता. आज त्यांना हिंसा करायची होती आणि त्यांना एक कॉन्फ्रंटेशन पाहिजे होतं. त्यांना हे पाहिजे होतं की रस्त्यावर कसं बोलले असते सरकारशी. सरकारने एंटरटेन केलं इतक्या दिवसाचा एक तरी प्रतिनिधी सरकारचा आला तिथे जंतर मंतरवरती? बघा, तिथे जंतर मंतरवरती प्रतिनिधी जरी नसला आला तरी आज मला सांगा, विद्यार्थी तिथे काय नारे देत होते? मोदीजींच्या अभद्र भाषेत अभिजित दिपकेंनी टिप्पणी केली आहे. तिथे अल्लाह एक ही अल्लाह रहेगा वगैरे. हे काय प्रकार आहे? म्हणजे विद्यार्थी आंदोलन असं असतं का? आम्ही पण विद्यार्थी आंदोलनात राहिला, एबीव्हीपी आंदोलन करते, बरेचसे आंदोलन देशात होतात. तर बघा हे कसं आहे, हे आंदोलनाच्या आडून एक मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे आणि देशात अस्थिरता घडवणे, देशात हिंसा घडवणे. आज जर उद्या काही पोलिसांवर दगडफेक करताय तर हे काय विद्यार्थी आहे का? आणि दुसरं कसं आहे, तिसरी गोष्ट अशी आहे की आज या जनतेमध्ये मॅनिप्युलेट करण्याची कोशिश करतायत, तर कोण जबाबदार? जनतेने संभाळून राहावा या अभिजित दिपकेंना अटक वगैरे काही केली नाही आहे. हे खोटं आहे. त्यांच्या स्वतः प्रवक्त्यांनी आता ट्विटरवर लिहिलंय की अभिजित दिपकेंना अटक नाही. बघा कसं आहे, हे रुमर्स फैलवणे, अटक केलेली गेली आहे. हे फक्त आपले प्रोपगंडा देत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. तेव्हा त्यांचं कोणी ऐकू नका. केला अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री, ग्राउंड लेवल रियालिटी अभिजित दिशाभूल करत आहे. लेफ्टिस्ट ऑर्गनायझेशन, तिथे कोण कोण येतात तुम्ही बघा ना.